बिट्टू बिट्टू आकर्षी कुठे आहेत? काय? मी पण तर त्यांना शोधतोय. म्हणजे ते रिहर्सल हॉल मध्ये नाहीये? नाही आणि नाही रेवा मॅम, कोणाचा फोनही नाही लागत आहे. भाईजी तुम्ही ती इंग्रजीवाली फुले मागितली होती ना सकाळी सकाळी, ती 10 मिनिटात येते. यासाठी मला इथे बोलावलंस तू? नाही भाई, ते ताई, ते तुम्ही एका उंच मुलाला पाहिलं जो गोरा आहे, नाही जॅकेट घालतो, आठवून पहा ना, कदाचित आठवेल. काय झालं? मला शोधत होतीस ना? एजे सर तर नाही सापडले. नील नील तू इतका नाराज का होतोयस माझ्यावर? नील, समजून घेण्याचा प्रयत्न कर. जर तुझं पैसे देणं आपल्यामध्ये नाही येऊ शकत, तर माझं पैसे न घेणं आपल्यामध्ये कसं काय येऊ शकतं? समजून घे नील. नील, ते नील, तू का समजून घेत नाहीयेस? त्याला वाटतंय की त्याने हे सगळं करून रेवाला घाबरवून सोडलं. त्याला सांगावंच लागेल की रेवा ना कोणाला घाबरली आहे आणि नाही दबून गेलीये. मी परत जाईन, कर्नालला परत जाईन आणि त्या अज्जूला धडा शिकवेन. हे तू अजून चेंज नाही केलंस? कारण आपण परत चाललोय. व्हॉट? आपल्याला परत जावं लागेल आणि तू पण माझ्यासोबत येणार आहेस. अरे आय एम सॉरी, पण मी कुठेही नाही जाणार. इनफॅक्ट आपण दोघंही कुठे नाही जाणार आहोत. आपण इथे डीजेसाठी आलो आणि जोपर्यंत त्या बऱ्या होत नाहीत आपण कुठेही नाही जाणार. प्लीज आकाश, ट्राय अँड अंडरस्टँड. आपल्याला परत जावंच लागेल. व्हॉट द हेल इज रॉंग विथ यू? कर्नालमध्ये तर रोज असं बोलायचीस की मुंबईला परत जायचंय. आता जस्ट आलोय, आताच मुंबईला पोहोचलोय आणि तुला परत जायचंय? आपल्याला परत जावं लागेल आकाश. मी परत तिकडे जाणारच. रेवा, तू म्हणतेस तुला परत जायचंय? तू कदाचित विसरलेली दिसतेस की तू कर्नाला गेली होतीस त्या आकाशला परत आणण्यासाठी, आणि आता तुला परत तिकडे जायचंय. What's wrong with you? I know, uncle, but I'm very sorry. I have to go back. Can I know why? काही गोष्टी अर्धवट सोडल्या तर बरोबर नाही वाटत. तुझ्या पेरेंट्सचं काय? तुला माहिती आहे का, जेव्हा तू कर्नालला गेली होतीस तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता मी थकून गेलो होतो. त्यांना अवॉइड करता करता थकून गेलो होतो. तरी पण तुला परत जायचं असेल तर माझा सल्ला आहे की तू एक वेळा जाऊन त्यांना भेट. या तुमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय? जे आईबाप तुम्हाला सांभाळून मोठे करतात, तुम्हाला अशा योग्य बनवतात की 4 पैसे कमवता यावे, नंतर तेच तुम्हाला अनइम्पॉर्टंट होऊन जातात. प्लीज त्यांना भेटूनच जा. एजे सर असं अचानक काही न सांगता कसे गेले? नक्कीच काहीतरी घडलंय. नाही नाही, म्हणजे त्या ट्विंकलजींमुळे तर नाही ना? नाही नाही, ट्विंकलजी असं काही नाही करणार. माहित नाही कुठे गेले. आउच! ओ सॉरी आंटी, चुकून धडक लागली. प्लीज पोलिसांना नका बोलू. ट्विंकलजी, तुम्ही
आणि असं बुरख्यात. हो, ते नेक्स्ट वीक मध्ये दिल्लीमध्ये मॅरेथॉन आहे ना, त्याचीच प्रॅक्टिस करत होते. पण तू असा विचार करत कुठे चाललास? ते तर मी तुम्हाला शोधत. काय? मला का? ते मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. एजे सरांनी मला रिहर्सल हॉल 1 आठवड्यासाठी खाली करायला सांगितलंय, म्हणून मी सगळ्यांचे कॉस्ट्युम गोळा करतोय. पण माहित नाही, मला ते तुमच्या ऑडिशन राऊंडचे कॉस्ट्युम पण मिळाले. पण ते मला माहित नाही, ते पाहिल्यावर त्या डान्सवाल्या ड्रेसपेक्षा थोडे वेगळे वाटले. म्हणजे मला वाटलं की ऑडिशनला घातलाच नव्हता तुम्ही तो ड्रेस. तू पण ना बिट्टू, एकदम क्रॅकपॉट आहेस. अशा युजलेस गोष्टींमध्ये डोकं चालवणं बंद कर. जर मी कॉस्ट्युम तिथेच घातला आणि चेंज पण तिथेच केलाय, तर कॉस्ट्युम वेगळा कसा असू शकेल? तर तुला ना काही नीटचं आठवत नाहीये, हो ना? कदाचित. ते ऍक्च्युली मला जरुरी कामासाठी बाहेर जायचं, तर मी तुला नंतर भेटते. ओके, बाय. हा, नक्कीच काहीतरी आहे ट्विंकलजी, नाहीतर तुम्ही अशा घाबरला नसता. मॅम, तुम्ही डिपॉझिटचे पैसे जमा केलेत? नाही, ते डिपॉझिटसाठी पूर्ण पैसे नाही मिळाले मला. तुम्ही मला थोडासा वेळ द्या, मी पूर्ण पैसे जमा करेन. सॉरी मॅम, आमचे काही रूल्स आहेत. पैशांशिवाय आम्ही आवश्यक औषधे आणि इंजेक्शन्स नाही देऊ शकत, त्यामुळे तुमच्या पप्पांचा उपचार थांबेल. सो प्लीज लवकरात लवकर पैसे जमा करा. पण मला माफ करा पापाजी. मी तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत. आता फक्त आकाशीच्या फोनची वाट पाहतीये, त्याशिवाय कोणताच मार्ग नाहीये. पापाजी, प्लीज लवकर बरे व्हा. तुमच्याशिवाय मी अगदी एकटी पडून गेले. ऑल राईट डीजे, आजचा शेफ स्पेशल सम व्हेरी हेल्दी अँड व्हेरी टेस्टी बीन सूप तुमच्यासाठी. एकतर याचा वासच इतका बेकार आहे. डीजे, असं काही नाही. इनफॅक्ट हे प्याल्यानंतर ना तुम्ही लगेच फिट अँड फायनल व्हाल. कम ऑन, दॅट्स अ गुड डीजे. बापरे, याची चव तर खूपच विचित्र आहे. हा काय बालिशपणा आहे डीजे. तुम्हाला माहितीये जेव्हा मी लहान होतो तेव्हा तुम्ही काय करायचं? इतकी कडू औषधं पाजायचात ना मला. अँड एनिवेज, सो गुड, प्यायलाच लागेल. नाही नाही, एक मिनिट. याचा अर्थ तू माझा बदला घेतोयस? हो, मी बदला घेतोय. तुम्हाला प्यावंच लागेल. प्यायल्यावरच ऐकशील?
व्हेरी गुड ऍक्टिंग डीजे. आय मस्ट से तुम्ही ना हिंदी फिल्म मध्ये ऍक्ट करायला हवं. सिरियसली. त्याचं काय ना, मला तुमचा असा फोटो काढायचा. मला असा चेहरा तर पाहायला मिळत नाही. रोशनीचे एवढे मिस्ड कॉल्स पण का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे डीजे. तुम्ही परत तो मघाचा चेहरा करा. ऑलराइट. रेडी? हे नाही, तुम्ही चीट करताय ना डीजे. असा चेहरा नव्हता. कम ऑन डीजे. ओके. बस फार झाला आता. मला उगाच त्रास नको देऊ. तुम्ही पटापट सूप प्या. मी त्रास द्यायचं बंद करेन. प्रॉमिस. डीजे, ऍक्च्युली एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. तोपर्यंत हे संपव. मी आलो. हॅलो आकाशजी. तुम्ही फोन केला होता. तुम्ही मुंबईला परत गेलात तेही न सांगता. का? तुम्हाला तर हेच हवं होतं ना. तुम्हाला तर पार्टी करायला हवी. पार्टी नाही करू शकत. पापाजींचा ऍक्सिडेंट झालाय. हॉस्पिटलमध्ये आहेत ते. व्हॉट? आय एम सॉरी रोशनी. कसे आहेत ते? ठीक नाहीयेत. अजिबात ठीक नाहीयेत. तुम्ही हे सांगायला तर फोन केला नसेल. काय सांगायचं होतं? मला काही पैशांची गरज होती बापाजींसाठी. हो, पण तुम्ही आधी का नाही सांगितलं? सांगा किती हवेत. मी आत्ताच व्यवस्था करतो. 1,00,000. पण अर्जंट पाहिजेत. शो मी माझ्या अकाउंट मधून ट्रान्सफर करतो. मला तुमचे पैसे नको आहेत. माझे पैसे हवेत मला. मी कॉम्पिटिशन मध्ये डान्स करण्यासाठी तयार आहे. हे पहा, या वेळेला मला पैशांची खूप गरज आहे. काहीही करून ही कॉम्पिटिशन त्वरित करून टाका. आपण आजच्या फ्लाईटने कर्नालला परत चाललोय. पण तुला तर परत जायचं नव्हतं ना? आकाश बेटा, तू परत चाललास? मी कॉम्पिटिशन मध्ये डान्स करायला तयार आहे. व्हॉट? हो, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. मी कॉम्पिटिशन मध्ये डान्स करायला तयार आहे. हो, दॅट्स फाईन. दॅट्स अमेझिंग. पण रोशनी, कॉम्पिटिशन तर पुढच्या आठवड्यात आहे. तुम्हाला पैसे त्वरित हवेत तर मग. माहितीये, पण तुम्ही ठरवलं तर काहीही होऊ शकतं. हे पहा, आता या वेळेला मला पैशांची खूप गरज आहे. काहीही करून ही कॉम्पिटिशन त्वरित करून टाका. आणि तसंही तुम्हाला पण हेच हवं होतं ना, की मी डान्स करावं.
आणि आता जर मी डान्स करायला तयार आहे तर तुम्ही मागे का हटताय? पार्टी तर तुम्हाला करायला हवी. तुम्हाला जे मनात होतं ते मिळालं. रेवा, तू पॅकिंग करून ठेवली आहेस ना? गुड. आपण आजच्याच फ्लाईटने कर्नालला परत चाललोय. पण तुला तर परत जायचं नव्हतं ना? आकाश बेटा, तू परत चाललायस? तेही आजच? डीजे, तुम्ही बेडवरून का उठलात? तुम्ही आराम करायला हवा. मी विचार केला तुझ्यासाठी चॉकलेट बर्फी बनवावी. डीजे, आय एम सो सॉरी. मला माहिती आहे हे ऐकून तुम्ही खूप अपसेट आहात, पण मी काय करू? कर्नालचे ट्रायआउट जवळ आलेत आणि तसंही मला आता वाटतंय की डीजे बेटर आहे, म्हणून तर किचनकडे चालला होतात ना. पण एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही तोपर्यंत प्लीज प्लीज आराम करा. तुम्हाला आरामाची गरज आहे. पण का चाललायस तू? नको ना जाऊ प्लीज. डीजे, तुम्हाला तर माहिती आहे, जर गरज नसती तर मी कशाला गेलो असतो. यू नो दॅट. ट्विंकल, 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 काय झालंय? हे घे, हे काय आहे? बघ ना. हे बघ रोशनी, नाही म्हणू नकोस. हे मामांच्या उपचारांसाठी आहेत. प्लीज हे ठेवून घे. पण ट्विंकल, इतके पैसे तुझ्याकडून आले कुठून? माझ्या मैत्रिणीसाठी जीव धोक्यात घालून आणलेत. बुद्धू, माझे पैसे माझ्या जवळ होते. हे बघ ट्विंकल, खरं सांग, हे पैसे आले कुठून तुझ्याकडे? नाही तर मी तुझ्याकडून पैसे नाही घेणार. काय जाणून घ्यायचे तुला? हे काकींचे पैसे आहेत ना? हो, पण जे तिचे ते माझं पण आहे ना. मग समज की मामानेच पाठवलेत. तू खरं सांगतेस? मला त्यांचे आभार मानायला लागतील. मी आले लगेच. कुठे आहेत त्या? अरे नाही, थांब. एवढ्यासाठी मामाकडे जायची काय गरज आहे? तू मला थँक्स म्हण ना, मी तुझं थँक्स त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. ओके? मी मामाच्या पर्स मधून काढले. ट्विंकल, तू चोरी केलीस? ए बावळट, त्याला चोरी कशी म्हणता येईल? मी तुला सांगितलं ना की जे मम्माचे ते माझं पण आहे. हे बघ, प्रत्येक वेळी चांगलं वागणं जरुरीचं नसतं. या क्षणी मामांचा उपचार करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणून हे पैसे कुठून आले, कोणी दिले, का दिले, हे सगळं महत्वाचं नाहीये. आणि कुठे मी तुला करोडो रुपये देतेय? फक्त 13,000 तर आहेत. प्लीज ठेवून घे. ऍटलीस्ट डिपॉझिटची रक्कम तर पूर्ण होईल. आणि हो, मग मला काहीच नको सांगूस प्लीज. हे चॉकलेट बर्फी सगळी पार्सल करून घेऊन जातो. मी तर विचार केला होता की मी सगळं तुझ्या आवडीचं पदार्थ बनवून देईन, पण तू तर डीजे, तुम्ही बनवलेला प्रत्येक पदार्थ माझ्या पसंतीचा आहे आणि मी प्रत्येक पदार्थ खाईन, पण परत आल्यानंतर.
आय प्रॉमिस. आकर्ष बेटा, तू का चाललायस? नको ना जाऊ प्लीज. बघ ना माझी तब्येत किती खराब आहे. तू आपल्या डीजेला असं Stop. सोडून. स्टॉप. हे मोगॅम्बो करतात आणि तुम्ही मोगॅम्बो नाही आहात. आणि तसंही डीजे तुम्हाला माहिती आहे, जर गरज नसती तर मी कशाला गेलो असतो. यू नो दॅट. आकर्ष, मला खूप भीती वाटते बेटा. मला माहित नाही, आज विचित्र भीती वाटते मला. डीजे यू आर सो क्यूट. मी एका युद्धावर थोडी चाललोय. मी फक्त कर्नालला चाललोय, आपल्या देशाचं एक छोटंसं शहर. दॅट स्मॉल. डीजेच्या जवळ सिक्रेट डायरी. माफ कर बेटी, कर्नालमध्ये डीजेची मुलगी. माहित पडलं काही? भाईजी मी खूप प्रयत्न केला, पण हे अजून नाही समजलं की अंकलजींची हालत अशी कोणी केली. थोडी मेहनत घे आणि माहिती काढ. हे कारस्थान कोणी केलंय. जोपर्यंत तुला त्याचं नाव माहित पडत नाही ना, तुझं तोंड मला दाखवू नकोस. हे सर्व काय आहे नील? भले तुला नसेल पण मला तुझी चिंता आहे ना. सकाळपासून उपाशी बसून आहेस. जर तुला माझी खरंच चिंता होती तर स्वतः जेवण घेऊन का नाही आलास? दुसऱ्या कोणाच्या हाती का पाठवून दिलंस? इथपर्यंत कोणी आणलं? खरी गोष्ट माहितीये काय? तू स्वतःसाठी आलायस इथे, माझ्यासाठी नाही. स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतोयस की तू माझी मदत करतोयस. तू स्वतःच्या आनंदासाठी आलायस नील, माझ्या नाही.